विशाळगड तोडफोड प्रकरणी 21 जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। शाहूवाडी पोलिसांनी आतापर्यंत 21 जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। कोल्हापूरसह इचलकरंजीमधनं या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। विशाळगड तोडफोड प्रकरणी 21 जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। विशाळगड तोडफोड प्रकरणात 21 जणांवरती कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी गडावरील अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन दिलेलं आहे। विशाळगड तोडफोड प्रकरणी 4 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, तर आतापर्यंत 21 जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। आणि याच विषयी आता अधिक बोलूया। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, या सगळ्या प्रकरणामध्ये 21 जणांना ताब्यात घेतल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। काय नेमकी माहिती मिळते? कोणकोणत्या भागातनं या 21 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे? गुरु, आपल्याला माहिती आहे की काल विशाळगडावरील जे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्याच्यावरती खरं तर त्याच्या विरोधातच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमाव जो आहे तो जमला होता आणि आक्रमक जमावानं त्या ठिकाणी काही अतिक्रमणं जी आहेत ती स्वतःच या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला। काही जी अतिक्रमण न्यायप्रविष्ट आहेत त्यातील काही अतिक्रमणांवरती देखील हातोडा टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो केला, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर येते। मात्र या सगळ्यांवरती आता पोलिसांनी कडक कारवाई जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे। एकूण 4 गुन्हे जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत आणि त्या 4 गुन्ह्यांपैकी जवळपास 21 जणांना आतापर्यंत जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यामध्ये कोल्हापूरसह इचलकरंजीतील काही शिवभक्त जे आहेत ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। जे या ठिकाणी गुन्हा दाखल होतोय तसतसे अजूनही काही लोकांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात येईल अशी पद्धतीची माहिती मिळते। मात्र सध्याची ही एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। कालच्या सगळ्या प्रकरणानंतर 4 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 21 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतले। त्यामुळे नक्कीच पुढे नेमकी कशा पद्धतीने ही कारवाई असणार आहे, आणखी कोण यामध्ये सहभागी असणार आहे, कोणाकोणाला ताब्यात घेणार, हे देखील माहिती आता समोर येणं अपेक्षित आहे। गुरु, अर्थात या तोडफोड प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 जणांवरती गुन्हा दाखल झाला अशा स्वरूपाची माहिती आहे। काय त्या संदर्भातली अपडेट आहे शेखर? गुरु, एकूण 4 वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये विशाळगडावरती खरं तर तोडफोड असू देत किंवा विशाळगडाच्या पायथ्याला काही दुकानांवर झालेली तोडफोड, शिवाय काही एका प्रार्थना स्थळावरती देखील त्या ठिकाणी तोडफोड झाल्याचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आली आहे। शिवाय काहींच्या घरावरती देखील हल्ला झाला, त्या ठिकाणी दगडफेक झाली, अशा पद्धतीची देखील माहिती आहे। त्यामुळे या सगळ्याच गुन्ह्यांचं एकूण 4 गुन्हे जे आहेत ते आता दाखल करण्यात आले आहेत आणि यांच्यावरती कारवाई देखील करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एकूण 21 जणांना आज सायंकाळपर्यंत, काल रात्री उशिरापर्यंत खरं तर ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आजही अनेकांची चौकशी द्यायची पाहिली जाते। शिवाय काही सीसीटीव्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी लावण्यात आले, त्या ठिकाणी कोणी सीसीटीव्ही मध्ये दिसतायत का यांची देखील पोलीस सखोल चौकशी करतायत। काही व्हिडिओ देखील समोर येताना पाहायला मिळतात, त्या व्हिडिओच्या आधारे देखील काहींना त्या ठिकाणी नावे निष्पन्न करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे नक्कीच पोलिसांनी काल रात्रीपासूनच ही धरपकड जी आहे ती अनेकांची सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 21 जणांचा आतापर्यंत समावेश आहे। अजूनही काही जण ताब्यात, बरोबर। त्यामुळे आज सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये काही कारवाई होताना दिसू शकेल। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू शेखर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।